कुमार साहब 2016 का आईएएस है। पढ़ाई बिहार का बोल के हम लोग से बिलोंग करते हैं और उसके बाद IIT खड़गपुर से उन्होंने BE किया, इंजीनियरिंग किया और उसके बाद IAS में सर आए 2016 को। सर इसके पहले यहाँ आने के पहले सोलापुर में कलेक्टर थे और उनका सोलापुर का जो उनका टेन्योर था बहुत ही सक्सेसफुल टेन्योर था। मैं सभी पत्रकार इसलिए मैं बोलना चाहूँगा कि वहाँ करीब 200 पत्रकार मोर देन 200 जर्नलिस्ट को साहब ने हाउसिंग का स्कीम करके उनको दिया है, वो हैंडओवर करके आए हैं सर। तो सर बहुत ही मीडिया फ्रेंडली है सर। इसके पहले गढ़चिरौली में CO करके भी काम किए हैं। ऐसे गुणी और बहुत ही इफ़ेक्टिव एडमिनिस्ट्रेटर नागपुर को मिला है। मैं तमाम पत्रकार की तरफ से, प्रेस क्लब की तरफ से, नागपुर यूनियन वर्किंग जर्नलिस्ट की तरफ से, यहाँ के तिलक पत्रकार बहुत ट्रस्ट की तरफ से सर को वेलकम करता हूँ। सर हमारे यहाँ के नियम के अनुसार जो हमारा जो गेस्ट होते हैं विद द प्रेस में, वो अगर पहले कुछ इंट्रोडक्टरी रिमार्क्स करना चाहेंगे कि जैसा आप यहाँ आए हैं तो आपका एजेंडा क्या है, आप कैसा सोच रहे हैं शहर को डेवलप करने के लिए, इंटर डिस्ट्रिक्ट के बारे में आपका सोच क्या है, तो एक इंट्रोडक्टरी रिमार्क्स उसके बाद क्वेश्चन। थैंक यू सर। मराठी हिंदी मराठी को सर मराठी। बघा सर्वप्रथम प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मेहता साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि इथे उपस्थित सर्व जे पत्रकार बांधव बांधवनी आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी मला इथे आमंत्रित केली। आणि प्रदीप मेहता साहेबांच्या सोबत मला वाटतं आमची तिसरी ही ऑलरेडी झाली, दुसरी झालेली आहे कालच कॅन्सर डायग्नोसिस प्रोग्राममध्ये पण कॅम्पमध्ये पण आलो होतो। आणि जसा प्रदीप मेहता साहेबांनी मला वाटतं बरेच लोकांना बेसिक माझ्याबद्दल ओळख असेल, माझी ओळख असेल, तरीसुद्धा मी थोडं सांगून देतो। जसा प्रदीपजीने सांगितलं, माझं मूळ गाव जे आहे बिहार आहे, तो पालघर जिल्हा आहे बिहारमध्ये। अँड त्यानंतर आपण आता जमशेदपूरमध्ये सेटल्ड आहोत आपण। माझे वडील रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, बिहार सरकारमध्ये होते, 2020मध्ये सेवानिवृत्त झाले। आणि त्यानंतर आपण जमशेदपूरमध्ये मला वाटतं गेल्या 25 वर्षापासून जेव्हा बिहार झारखंडचा बंटवारा झाला होता तर त्यानंतर झारखंड गव्हर्नमेंट अलॉट करण्यात आला आणि तेव्हापासून 2001 पासून आपण झारखंडमध्ये आणि झारखंडमध्ये स्पेसिफिकली जमशेदपूरमध्ये आपण सेटल्ड आहोत। मेरे से छोटी मेरी बहन है, त्यांनी सिम्बायसिस पुणेतून लॉ केलेली आहे त्यांनी आणि आता शी इज प्रॅक्टिसिंग इन रांची हायकोर्ट ॲज अ लॉयर। त्याचे हस्बंड पण IAS अधिकारी आहेत, झारखंड कॅडरमध्ये आहेत, रांचीचे म्युन्सिपल कमिशनर आहेत, 2014 बॅचचे IAS आहेत। आणि सर्वात लहान माझा भाऊ आहे, सो ही इज एन IPS ऑफिसर ऑफ 20 बैच। अभी कोडरमा एक डिस्ट्रिक्ट है झारखंड में, वहाँ पे जस्ट मला वाटतं की 15-20 दिवस आधीच तो SP कोडरमा म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे। तर ही माझी ओळख आहे। आणि पहिली जी पोस्टिंग होती महाराष्ट्रामध्ये ते डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग सिंधुदुर्गमध्ये केलो आणि त्यानंतर नाशिकमध्ये मी प्रांत होतो, SDO होतो, पौने 2 वर्ष, तब्बल 2 वर्ष होतो मी। आणि त्यानंतर जुलै 2020 पासून जुलै 2023 पर्यंत मी गडचिरोलीमध्ये CO जिल्हा परिषद होतो। आणि त्यानंतर जुलै 2023 पासून आता 31 मार्च 2 एप्रिल 2026 तब्बल 2 वर्ष 9-10 महिने मी सोलापूरमध्ये कलेक्टर होतो। आणि ही माझी दुसरी कलेक्टरशिप आहे। 6 एप्रिलला मी कलेक्टर म्हणून नागपूरमध्ये माझी नियुक्ती झाली आहे। सो मोठी हा माझी ओळख आहे। आता जसं प्रदीपजींनी सांगितलं की माझ्या इथे काय एजेंडा आहे, तर सर्वप्रथम आता मला वाटतं की खूप मोठ्या पद्धतीने इथे इंडस्ट्रीज आणि इन्व्हेस्टमेंट सुरू आहे। तो जेव्हा इन्व्हेस्टमेंट होईल तुमच्या कुठल्या इथे फार्मा असो, केमिकल असो, मोठा तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगचे इन्व्हेस्टमेंट असो, जेव्हा कुठल्या मोठी कंपनी इन्व्हेस्टमेंट करायला येत असतो त्याला लोकल इश्यूज बरेच फेस करावे लागतात।
त्यामध्ये लँड इश्यू असेल, वॉटरचे इश्यू असेल, वीजचे इश्यू असेल, बरेच लोकल इश्यूज असतात, स्पेशली लँड रिलेटेड. म्हणजे लँड एकतर म्हणून माझ्या खाली असल्यामुळे त्यांचे लँड इश्यू, त्या कुठल्या प्रकारचे लँड इश्यूज फेस नाही केलं पाहिजे, कुठल्या प्रकारच्या त्यांना अडचणी निर्माण नाही झाल्या पाहिजे, बाकी सगळे लोकल इश्यूज, सो दॅट जो भी इन्व्हेस्टमेंट आ रहा है वो बहुत स्मूथली हो. आता मला वाटतं की बरेच लोकांना कल्पना पण नसेल की आता अवाडा आहे, महिंद्रा आहे, बरेच कंपनीज विचार करत आहेत करायचे. सो द मेसेज शुड गो टू ऑल इन्वेस्टर्स अँड ऑल इंडस्ट्रियलिस्ट कि इफ यू आर इन्वेस्टिंग इन नागपुर इट इज गोइंग टू बी वेरी स्मूथ. लोकल एडमिनिस्ट्रेशन का आपको फुल सपोर्ट मिलेगा, क्योंकि बहुत बड़ा फैक्टर होता है. सेकंडली, जैसा मी आणि सर्व लोक आपण चर्चा करतच होतो, तिथे वाईल्ड लाईफ टुरिझमचा खूप चांगला स्कोप आहे. पेंचमध्ये मध्य प्रदेशमध्ये पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की आता मध्य प्रदेशमध्ये ज्यासारखं टुरिझम सुरू आहे त्यासारखं इथे कसं करता येईल, काय पॉलिसी चेंजेस लागतील किंवा लोकली आपला जिल्हा प्रशासन म्हणून आम्हाला काही काही गोष्टी कराव्या लागतात, त्या गोष्टीवर भर असेल. पण हे थोडा लॉंग टर्म प्रोजेक्ट झाले. जसं मी सांगितलं, आता मला 1 महिना झालेला आहे जॉईन होऊन. तर 1 महिन्यामध्ये नागपूरसारखं मोठा आणि महत्त्वपूर्ण जिल्हा पूल समजून घेणे आणि त्यावर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह त्याच्या डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करणे 1 महिन्यात शक्य नाही आहे. 1 महिन्यामध्ये जर मी कुठल्याही प्रकारचा असा प्लॅनिंग केला तर तो घाई निर्णय घेण्यासारखा होईल. तर म्हणून मला वाटतं की अजून 2-2.5 महिना अजून मी जिल्ह्याला खूप बारकाईने मी समजून घेईन. जे माझे खाली अधिकारी आहे, वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जसे तुमचे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, इन्व्हेस्टर आहेत, हॉस्पिटॅलिटीमध्ये आहेत, शेतकरी आहेत, कास्तकार आहे, जे पण आहे त्यांच्याशी बरेच लोकांशी चर्चा करून वारंवार फील्ड व्हिजिट्स करून फील्डवर जाऊन की ॲक्च्युली मतलब परिस्थिती काय आहे ते सगळे समजून घेतल्यानंतरच एक चांगला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह काय आम्हाला नेमका करायचे प्रॉपर प्लॅन तयार करून त्यावर पण काम सुरू आहे. जसं मी सांगितलं की इन्व्हेस्टर आणि इंडस्ट्रीजसाठी स्मूथ सगळे गोष्टी स्मूथ करणे आणि रुरल टुरिझम, वाईल्ड लाईफ टुरिझम हा 2 गोष्टी तर मला आताच दिसते. बाकी आता जे टेम्परेचर है, मला माहीत नव्हतं की नागपूर में इतनी गर्मी है. ये मतलब आई वॉज वेरी शॉर्ट की इतनी गर्मी हो भी सकती है, कारण मी UPSCच्या तयारी करताना मी तब्बल 3 वर्ष दिल्लीमध्ये होतो. मुझे लगता था कि मुझे पता है कि गर्मी क्या होती है, लेकिन नागपुर में आके पता चला कि असली गर्मी किस चीज़ को कहता है. सो आज का पाणी टंचाई, कारण यावर्षी एल निनो पण आहे, तर पाणी टंचाई बरेच गावात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पण आहे. त्या जे सगळे गाव आहेत तिकडे जे पण पाणी टंचाईचे जे काम आहेत, बोरवेल दुरुस्ती, बोरवेल प्रशिक्षण, बरेच काम आहेत, ते सगळे आपण आता सुरू केलेले आहे. जर्दी शिवार पर आपण आता मला वाटतं की 5-10 दिवसात तो पण आम्ही सुरू करू शकणार, त्यावर वॉल फुटिंगवर थोडं काम. बाकी मॉन्सून प्रिपेअरनेस, कारण इथे पाऊस खूप जास्त पडतो, तर मॉन्सून प्रिपेअरनेसवर आता आपण सुरू करणार थोडे दिवसात. शुक्रवारीला माझी मीटिंग आहे, त्यामध्ये आपण ठरवू की लवकर काय काय काम सुरू करायचे. सो पाणी टंचाई पण आहे आणि मॉन्सून प्रिपेअरनेस, दोघं गोष्टी आम्हाला थोडं बॅलन्स करून त्याप्रमाणे काम करावं लागेल. हे शॉर्ट टर्म झालं ते सुझाव जे असतील, कारण जसं प्रदीप जसं मी सांगितलं की सोलापूरमध्ये 3 वर्ष मी होतो आणि जे प्रेसचे आमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत एवढा चांगले संबंध होते की बरेच असे गोष्टी होते ते मला येऊन सांगत होते की सर ऐसा हो रहा है, ऐसा हो रहा है, इस पर ध्यान दो, उस पर ध्यान दो. क्योंकि जितना प्रेस का लोकल नॉलेज होता है, आई डोंट थिंक किसी भी वर्ग का उतना स्ट्रॉन्ग होता है. तुमचे काय कल्पना है, तुमचे काय सुझाव है, प्रश्न तो ऑफकोर्स सिविल आर्ट्स में क्वेश्चन तो आप पूछेंगे, लेकिन आपके क्या सुझाव है, क्या करना चाहिए, उस पर अगर हम थोड़ा चर्चा करते हैं तो मेरे लिए और जिला प्रशासन के लिए भी काफ़ी फ्रूटफुल रहेगा. थैंक यू. एकूण काय नियोजन झालेलं आहे बरोबर. बघा, खरीफ हंगामाबद्दल माननीय पालकमंत्री साहेबांच्या खाली सर्व खासदार आमदार त्यामध्ये होते, त्यांच्यासोबत ऑलरेडी बैठक झाली होती. त्या बैठकच्या पूर्वी माझी 2 बैठकी ऑलरेडी याबद्दल झाल्या. आता खरीफच्या पहिल्या तुमच्या खतांचे विषय, पहिलं तर असं आहे की कृषी सेवा केंद्राचे जे चालक होते ते सगळे संपावर होते, त्यांचे काही विषय होते. पण राज्यस्तरीय तो विषय आहे, ते राज्यस्तरीय पातळीवर मला वाटतं माननीय कृषी मंत्री साहेबांच्या सोबत त्यांची बैठक झाली आणि त्यांनी संप मागे घेतला. नंबर 1. नंबर 2,
जे ग्राउंड लेवलवरून आम्हाला जे कळते, कारण कसं आहे की आमच्या गावामध्ये कृषी सहाय्यक आहेत, बरोबर, कृषी सहाय्यक आहेत, कृषी सहाय्यकच्या शेतकऱ्यांच्या सोबत व्हॉट्सॲप ग्रुप असतो, बरोबर, आणि त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जे शेतकरी सांगतात की असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे, ते सगळे आपण फिल्टर करून एक हे तयार केला की मोस्टली क्या क्या इशू है. सो आपका एक इशू था ओवर प्राइसिंग का. त्यावेळी हे बंद होते, मतलब तुमचे कृषी सेवा केंद्र बंद होते, बट जब भी खुले थे तो ओवर प्राइसिंगचा एक प्रॉब्लेम होता की प्राइस वो ज़्यादा ले रहे. नंबर 1. नंबर 2 एक जो मोठा प्रॉब्लेम होता तो लिंकिंगचा होता. लिंकिंग कसं आहे की तुमच्या, मी चोर बीटीवर येतो नंतर, पहिले मी खरीफच्या सांगून देतो तुम्हाला. लिंकिंगचा कसा विषय आहे की गव्हर्नमेंट, भारत सरकारच्या गाईडलाईन्स आहे की जर तुम्ही युरिया घेता तर त्यामध्ये टिप्पर फॉस्फेट पण घ्या, नॅनो युरिया पण घ्या, असा सारखा पण तो गाईडलाईन आहे. जे फर्टिलायझर कंपनी आहेत त्याप्रमाणे ते कृषी सेवा केंद्राला ते पुरवठा करतात. अर्थ असा आहे की जर त्यांनी युरिया दिली तर त्यांनी ते टिप्पर फॉस्फेट पण देणार, ते नॅनो युरिया पण देणार, नॅनो DAP पण देणार. आणि जे कृषी सेवा केंद्र आहे ते शेतकऱ्यांना जबरदस्ती हे करतात की तुम्ही हे घेतलं तर हे पण घ्या, नाही तर आपण हे देणार नाही. तर आपण सगळे जे तुमचे प्रचार प्रसिद्धी माध्यमाने जे कृषी सहाय्यकचे व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्यावर एक मेसेज आपण हे केलं आहे की लिंकिंग अनिवार्य नाही आहे. तुम्ही जे टिप्पर फॉस्फेट घेतला, बायोसिम्युलंट घेतला, त्याचा फायदा आवर्जून आहे, म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यासाठी ॲडवाइस दिलं आहे. पण इट इज़ एन एडवाइजरी, वो लिंकिंग कंपल्सरी नहीं है ना. ते लिंकिंग का प्रॉब्लेम हम लोग ऐसे ही कर रहे हैं. दुसरं एक त्यांचं होतं की जेव्हा शेतकरी ते कृषी सेवा केंद्रावर जात असतो त्यांना सांगण्यात येते की आमच्याकडे साठा खूप कमी आहे. अब उसका क्या कारण है, वो 1000 चीज़ें हो सकती हैं कि अभी स्टॉक करके रखें वो भी. पण हे कुठल्या कृषी सेवा केंद्रावर कुठल्या फर्टिलायझरची किती साठा आहे हे सगळे पब्लिक डोमेनमध्ये आहे. मतलब तुम्ही जर जिल्हा नागपूर सिलेक्ट केला, तालुका सामने तुमचे गाव सिलेक्ट केला, तो कृषी सेवा केंद्रावर किती गोणी युरिया, किती गोणी काय, ते सगळे तुम्हाला दिसते. त्याच्या आपण सगळे जे मतलब त्याचे लिंक आणि QR कोड हे सगळे आपण कृषी सहाय्यक ग्रुपवर आपण शेअर केलं आहे की तुम्ही त्यावर हे करा. शेतकरी जे स्कॅन करतील किंवा त्या लिंकवर क्लिक करतील त्यांना दिसेल की माझ्या एरियामध्ये जे कृषी सेवा केंद्र आहे त्यावर किती साठा आहे. शेतकऱ्यांना एक कोणी माहिती झालं मग विषय संपला. ओव्हर प्राइसिंगबद्दल आपण क्लिअरकट सूचना दिल्या आहे की कुठे जे असं लक्षात आला की तुम्ही जे तुमचे MRP आहे, जे प्राईस आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही जर घेत असाल तर आपण लायसन्सच्या सस्पेंड आपण करू. यामध्ये आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आपण इन्व्हॉल्व केलं आहे, प्रांत आणि तहसीलदारला आपण सांगितलं आहे, त्यांनी व्हिजिट पण केली आहे. मला वाटतं की बरेच लोक जे पत्रकार बांधव आहेत त्यांनी कवर पण केली त्यांचे व्हिजिट्स, प्रेसमध्ये पण आला होता की तुम्हाला स्वतः मतलब तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी तर जातीलच, पण तालुका तहसीलदार आणि प्रांत मी सांगतो कारण मी सोलापूरमध्ये 3 वर्ष होतो, इथे SDO आप लोग कहते हैं, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार जो है वो भी जाके आपका विजिट करेंगे और जहाँ पे कंप्लेंट ज़्यादा है वहीं पे आपको विजिट करना है. एक ऐसा प्रॉब्लेम था की तुमच्या नरखेड आणि काटोलमध्ये जे कृषी सेवा केंद्र तालुका हेडक्वार्टरपासून लांब आहे वहाँ पे साठा पहुँच नहीं रहा है, मतलब क्योंकि जो ट्रांसपोर्टर है उसको वो ज़्यादा पैसा उसको लगने लगता है. सो उसको हमने इंश्योर किया है कि जो भी पेरिफेरी के आपके कृषी सेवा केंद्र उसका लिस्ट बना रहे हैं और वी आर इंश्योरिंग कि वहाँ पे आपका पुरवठा हो. हे झालं तुमच्या खरीफबद्दल. तुमच्या खरीफमध्ये बियाण्याचा फार प्रॉब्लेम नाही आहे, चोर बीटी सोडून. मेन तुमच्या खतांचे प्रॉब्लेम असते. जे HT-BT जे आपण म्हणता हाई टॉलरन्स बीटी किंवा चोर बीटी, यहाँ पे हम लोग कहते हैं जो मध्य प्रदेश से आता है, त्यामध्ये पहिला आहे की तो प्रमाणित नाही आहे, दॅट इज इलिगल, इट इज नॉट लीगल ॲट ऑल. लेकिन त्या आहे की शेतकऱ्यांचे त्याबद्दल डिमांड आहे. हा पण खरं आहे की शेतकऱ्यांचे डिमांड आहे. शेतकऱ्यांचे डिमांड कशासाठी आहे, कारण बिकॉज ये जो बीटी है वो हाई टॉलरेंस टू हर्बिसाइड है. तो अगर आप पेस्टिसाइड हर्बिसाइड का जितना भी स्प्रे करें प्लांट को कुछ नुकसान नहीं होता है ना, पौधा को नुकसान नहीं होता है. इसलिए आप ज़्यादा स्प्रे करो, उसमें आपका सारे वीड्स जो होते हैं वो मर जाएंगे और आपका वीड पिकिंग पे जो लेबर कॉस्ट होता है वो बच जाएगा, है ना. अभी हम ये नहीं कह सकते कि नहीं हे इलिगल आहे तर तुम्ही असं करू नका. शेतकऱ्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे ना. और हम उसको जो शेतकरी रात्र दिवस मेहनत करत आहे शेतात त्याला आपण सांगू नाही शकत की नाही तुमचे लेबर कॉस्ट तुम्ही वाढवा आणि तुम्ही हे यूज़ करा. इलीगल है, वो उस पर रोकना, उस पर काम करना हमारी जवाबदारी है. प्रॉब्लम है इसमें कि जो अप्रमाणित बैग निकल जाते हैं जिसमें जर्मिनेशन होता ही नहीं है, वो प्रॉब्लम है. शेतकरी का कहना है कि अगर वो प्रमाणित निकल गया तो एक्चुअली हमारा लेबर कॉस्ट बचता है, उसका यील्ड भी बेटर है. सो वी विल ट्राई टू सी कि ये जो अप्रमाणित वाला आ रहा है ना उसको कैसे पकडे. बाकी ऑफकोर्स प्रचार प्रसिद्धी और जे अवेअरनेस आहे शेतकऱ्यांमध्ये ते आपण करू. पण शेवटी मला वाटतं की असं आपण मतलब आम्हाला असा नाही समजला पाहिजे की मी IAS आहे म्हणून शेतकरीपेक्षा जास्त हुशार आहे.
शेतीबद्दल ते माझ्यापेक्षा हुशार आहेत ना, तर त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. कुठल्या प्रकारचे त्यांना नुकसान नहीं झालं पाहिजे अप्रमाणित STBT मधून. उस पर हम लोग 100% ये करेंगे. और बिकॉज ये लीगल है और हम प्रशासन है, अगर हमें कोई ट्रक दिखता है पकड़ाता है तो उस पर तो हम कार्रवाई करेंगे.